हाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत नवीन शब्द म्हणजेच आपली व्होकॅब इन्हान्स करणार आहोत. इन्हान्स करणे म्हणजे काय तर वाढवणे. म्हणजेच आज नवीन शब्दांची भर आपण आपल्या नॉलेजमध्ये टाकणार आहोत, ज्यामुळे आपल्याला स्पीकिंगमध्ये थोडं बोलण्यास सोपं होतं. म्हणजे आधीच जर आपल्याला शब्दांचे मिनिंग माहिती असले तर आपल्याला नीटचं एक्सप्लेन करता येतं. तर चला आजचा पहिला वर्ड बघूया, क्रुशल. क्रुशल म्हणजे काय? महत्वाचेच. आता महत्वाचे यासाठी आपण इम्पॉर्टंट हा पण शब्द घेतो, पण थोडा ऍडव्हान्स लेवलवरती विचार करायचं झालं तर क्रुशल हा शब्द खूप छान आहे महत्वाचं बोलण्यासाठी किंवा महत्व या शब्दाला एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, मग आता एक्झाम्पल नुसार समजून घेऊया. व्होकॅब्युलरी प्लेज क्रुशियल रोल इन स्पीकिंग. प्लेज म्हणजे काय? भूमिका. कोण भूमिका निभावतं? तर तुमची व्होकॅब्युलरी म्हणजे तुमचा शब्दसाठा जो आहे तो महत्वाची भूमिका बजावतो. कशामध्ये? तुमच्या स्पीकिंगमध्ये. क्रुशियल रोल म्हणजे महत्वाची भूमिका. ठीक आहे, तर मग तुमचा शब्दसाठा जर चांगला असला तर तुम्हाला स्वतःला एक्सप्लेन करता येतं छानपैकी समोरच्याला की नेमकं तुम्हाला काय बोलायचं, त्यासाठी परफेक्ट वर्ड, एक्झॅक्ट वर्ड तुम्हाला माहिती असतं. त्यामुळं व्होकॅब्युलरी प्लेज क्रुशियल रोल इन स्पीकिंग म्हणजे स्पीकिंगमध्ये किंवा बोलताना तुम्हाला तुमचा शब्दसाठा खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ॲम्बिशियस. ॲम्बिशियस म्हणजे काय? महत्वाकांक्षी. म्हणजे आपल्या मनात खूप साऱ्या महत्वाकांक्षा असतात, त्यालाच आपण ॲम्बिशियस असं म्हणतो. सीमा इज ॲम्बिशियस गर्ल. आता ॲम्बिशन म्हणजे काय? आपली महत्वाकांक्षा, त्याला आपण ॲम्बिशन म्हणतो. आणि ज्याला महत्वाकांक्षा असतात म्हणजे जो महत्वाकांक्षी असतो त्याला ॲम्बिशियस असं म्हणतात. बघा, ॲम्बिशन्स आणि ॲम्बिशियस. सो सीमा इज ॲम्बिशियस गर्ल म्हणजे सीमा ही कशी आहे? महत्वाकांक्षी मुलगी आहे. नेक्स्ट बघूया, स्लगिश. आता स्लगिश म्हणजे सुस्त किंवा मंद. मग आपण हे वाऱ्यासाठी पण, आता समजा वारा, संध्याकाळी वारा कसा असतो? मस्त मंद छान असा वारा असतो, त्यासाठी पण आपण स्लगिश यूज करू शकतो. मात्र या स्लगिशला जेव्हा आपण पर्सनसाठी यूज करतो की तो खूप स्लगिश आहे, तर त्याचा अर्थ सुस्त असा घेतला जातो. त्यामुळे इथे लक्ष द्या. बघा, आपण चांगल्या अर्थाने सुद्धा घेऊ शकतो की खूप स्लगिश छान असं वारा आहे, मला खूप स्लगिश फील होतंय, म्हणजे असं ज्याला आपण हळुवार असं म्हणतो ना, तर त्या अर्थाने इथे स्लगिशचा आपण वापर करू शकतो. मात्र जेव्हा सुस्त होतो एकदमच आपण, त्यावेळेस स्लगिशचा अर्थ वेगळ्या प्रकारे घेतला जातो. एक्झाम्पल नुसार समजूया. आफ्टर अ हेवी लंच आय फेल क्वाईट स्लगिश अँड स्ट्रगल टू फोकस ऑन माय वर्क. म्हणजेच आफ्टर अ हेवी लंच म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आय फेल्ट क्वाईट स्लगिश. क्वाईट स्लगिश म्हणजे काय? मला थोडं सुस्ती आली होती. अँड आय स्ट्रगल टू फोकस ऑन माय वर्क म्हणजेच मला माझ्या कामावरती फोकस करता आला नाही. स्ट्रगल टू फोकस, स्ट्रगल म्हणजे काय? की डिफिकल्टी झाली, मला स्ट्रगल करावा लागला. कशासाठी? तर माझ्या कामावरती परत मला फोकस करण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं. बघा, साहजिक आहे, जेव्हा तुमचं जेवण खूप होऊन जातं त्यावेळेस तुम्हाला सुस्ती येते. तर तेच इथं म्हटलेलं आहे की दुपारच्या जेवणानंतर मला आय फेल क्वाईट स्लगिश अँड स्ट्रगल टू फोकस ऑन माय वर्क. म्हणजेच की मला सुस्त असं वाटत होतं आणि मग मला कामावरती फोकस करता आला नाही. नेक्स्ट बघूया, सिबलिंग. सिबलिंग म्हणजे काय? भावंड. छोटी जी आपली बहीण भावंड असतात ना, त्यासाठी सिबलिंग्स या शब्दाचा वापर केला जातो. आय हॅव 2 सिबलिंग्स म्हणजेच मला 2 भावंड आहेत. नेक्स्ट बघूया, ॲडमायर. ॲडमायर करणे म्हणजेच काय? प्रशंसा करणे. एक्झाम्पल बघूया. आय ॲडमायर हिम फॉर हिज डिटर्मिनेशन. म्हणजेच त्याचा जो डिटर्मिनेशन म्हणजे काय? की निश्चय करणे, म्हणजे तो जो निश्चय घेतो त्याची जे निश्चय घेण्याची क्रिया आहे त्याला मी नेहमी प्रशंसा करतो. ॲडमायर करणे म्हणजे काय? प्रशंसा करणे. एखाद्याचं काम खूप प्रशंसनीय असेल तर आपण त्याला ॲडमायरेबल वर्क असंही म्हणतो. म्हणजेच त्याने जे काम केलं ते कसं आहे? ॲडमायरेबल आहे, म्हणजे प्रशंसा करण्यासारखं आहे. तर ॲडमायर म्हणजे काय? प्रशंसा करणे. आणि डिटरमाइन म्हणजे दृढ निश्चयी असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया, आर्टिक्युलेट. आर्टिक्युलेट म्हणजे स्पष्टपणे, स्पष्ट वक्ता किंवा स्पष्टपणे किंवा एखादी गोष्ट ठळकपणे मुद्देसूदपणे मांडणे. ठीक आहे, मग याचं एक्झाम्पल बघूया. शी इज अन आर्टिक्युलेट स्पीकर हू कॅन इझिली कन्वे कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट. बघा, आता आर्टिक्युलेट म्हणजेच आता इथे एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया.
शी इज अन आर्टिक्युलेट स्पीकर. आर्टिक्युलेट स्पीकर म्हणजे काय? स्पष्ट वक्ता अशी ती आहे. हू कॅन, जी की. तर बघा आपला नेक्स्ट वर्ड आहे आर्टिक्युलेट. स्पष्ट. आर्टिक्युलेट म्हणजे काय? स्पष्ट, स्पष्ट वक्ता, स्पष्टपणे बोलणारा किंवा मुद्देसूदपणे आपली गोष्ट मांडणारा. ठीक आहे. मग एक्झाम्पल नुसार कसं समजता येईल? शी इज अन आर्टिक्युलेट स्पीकर हू कॅन इझिली कन्वे कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट. म्हणजे ती कशी आहे? आर्टिक्युलेट स्पीकर आहे. आर्टिक्युलेट म्हणजे ती एकदम स्पष्ट बोलणारी, मुद्देसूद बोलणारी आहे. त्यामुळं ती काय करते? इझिली कन्वे करणे म्हणजे काय? पोहोचवणे. कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट म्हणजे जी गुंतागुंतीची, जटिल किंवा अवघड अशी कन्सेप्ट असते, संकल्पना असते, ती काय करते? ती स्पष्टपणे मांडते, कारण की ती स्पष्ट बोलते. त्यामुळं ती कशी आहे? आर्टिक्युलेट स्पीकर आहे, स्पष्ट वक्ता आहे ती. ज्यामुळे ती ज्या अवघड गोष्टी आहेत त्यांना एकदम सिंपल किंवा इझी वेने कन्वे करते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदर. आता हॉस्पिटल हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं काहीतरी हॉस्पिटलशी म्हणजे दवाखान्याशी रिलेटेड आहे, पण तसं नाहीये. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदर करणे. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. द लोकल पीपल शो ग्रेट हॉस्पिटॅलिटी. लोकल पीपल म्हणजे जे खेड्यातील, ग्रामीण भागातील साधारण लोक असतात, शो काय करतात? ग्रेट हॉस्पिटॅलिटी. आता इथं शोचा सेकंड फॉर्म घेतलेला आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल असं येईल की त्यांनी दाखवली ग्रेट हॉस्पिटॅलिटी. कोणी दाखवली? जे लोकल पीपल आहेत त्यांनी छानपैकी असा आदर केला, हॉस्पिटॅलिटी दाखवली. ठीक आहे. पण आपल्याला असंही म्हणता येतं, प्रेझेंटमध्ये जर सांगायचं असलं तर आपण असे म्हणू शकतो की जे ग्रामीण भागातील लोक असतात, जी साधी माणसं असतात, फक्त आपण नॉट अबाउट ओनली ग्रामर एरिया, नॉट ओनली अबाउट रुरल एरिया, बट जी साधी माणसं असतात ना, ती छानपैकी आदरातिथ्य करतात. हे एक फॅक्ट आहे. तर ठीक आहे. हॉस्पिटॅलिटी कळायला आपल्याला. नेक्स्ट बघूया. इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा म्हणजे काय? की कुठल्याही ठिकाणी पायाभूत सुविधा काय असते आपले? तुमचे लाईट असेल किंवा पाणी असेल किंवा कुठल्याही पायाभूत सुविधा ज्या आपल्याला लागतात त्या. मग आता एक्झाम्पल मध्ये बघा. या एक्झाम्पलने ना तुम्हाला एकदम समजेल की पायाभूत सुविधा म्हणजे नेमकं मला काय सांगायचं इथं. द वॉर हॅज बॅडली डॅमेज द कंट्री इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा, द वॉर म्हणजे काय? युद्ध. युद्धामुळे काय झालं की डॅमेज झालं. कशाचं? कंट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शहरामधल्या ज्या पायाभूत सुविधा होत्या. बघा आता एखाद्या ठिकाणी जर भूकंप आला असेल, सुनामी आली असेल, तर काय होतं त्यानंतर? जेव्हा ती जे आलेलं संकट आहे ते निघून गेल्यानंतर काय होतं की तिथलं लाईट, पाणी या गोष्टी आपल्याला, अन्न असेल तर या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, कारण की तिथं तशी सुविधा राहत नाही. तिथलची जी सिच्युएशन असते ती खूप विचित्र होऊन जाते, डॅमेज होऊन जाते ती सगळी, त्यामुळे ते आपल्याला मिळत नाही. तर त्यालाच आपण इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतो. ठीक आहे. मग द वॉर म्हणजे काय? युद्धामुळे काय झालं होतं की त्या शहरामध्ये जी पायाभूत सुविधा होती ती पूर्णपणे डॅमेज झाली होती, विस्कळीत झाली होती. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सोलफुल. सोलफुल म्हणजे काय? भावपूर्ण. मग याला शी हॅज अ सोलफुल व्हॉइस म्हणजे तिच्या आवाजामध्ये काय? एक भाव आहे. त्यालाच म्हणजे शी हॅज म्हणजे तिला आहे. कसं आहे? भावपूर्ण आवाज आहे. पण असं म्हणण्यापेक्षा तिच्या आवाजामध्ये खूप भाव प्रगट होतात बोलताना. सो शी हॅज अ सोलफुल व्हॉइस. नेक्स्ट बघूया. ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे काय? विश्वासार्ह, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. मग एखादा ब्रँड असेल, बघा आता तुम्ही कपडे घ्यायला जर गेले, कपडे किंवा काही एखादी वस्तू, तर त्यावेळेस तुम्ही ट्रस्टवर्दी ब्रँड बघतात की याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो की नाही, म्हणजेच त्याला विश्वासार्ह असं आपण मराठीमध्ये म्हणतो. बघा एक्झाम्पल नुसार बघू आपण याला. ही अश्युअर्ड मी. अश्युअर्ड करणे म्हणजे काय? खात्री देणे. त्याने मला खात्री दिली. कशाची? शी वॉज कम्प्लिटली ट्रस्टवर्दी. ती कशी होती की ती पूर्णपणे विश्वासार्ह होती, म्हणजे तिच्यावर आपण विश्वास ठेवू शकत होतो अशी ती होती. त्याने तिला खात्री करून दिली. ही म्हणजे काय? तर आपला नेक्स्ट वर्ड आहे वर्सटाईल. आता वर्सटाईल म्हणजे काय? अष्टपैलू. आता अष्टपैलू म्हणजे काय? तर एकच व्यक्ती जेव्हा वेगवेगळे टास्क करते ना, त्यावेळेस आपण त्याला वर्सटाईल म्हणतो. की अरे, सपोज आता एखादी हाऊसवाईफ असेल तर ती घरचंही काम करते, परत ती तिच्या मुलांचा अभ्यासही घेते, परत तिचं
ऑफिशियल काही काम असेल तर तेही करते, त्याचबरोबर शिवणकाम किंवा मग वेगवेगळ्या प्रकारची कामं ती करते. ती कशी झाली? वर्साटाईल. सो आपण इथं एक्झाम्पल पण बघा तसंच आहे, शी इज अ वर्सटाईल प्लेअर. आता प्लेअर बद्दल सांगितलेलं आहे, म्हणजेच ते अष्टपैलू आहे. आता प्लेअर म्हणजे तुम्हाला सांगायचं कामच नाही, कारण तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे की आपण ज्याला ऑलराऊंडर म्हणतो ना, बस तशाच पैकी हा शब्द आहे वर्सटाईल. तो ऑलराऊंडर म्हणजेच काय की तो छानपैकी गोलंदाजी करू शकतो, तो छानपैकी बॅटमन असतो. तर त्या हिशोबानं अष्टपैलू म्हणजेच ऑलराऊंडर जसा शब्द असतो तसंच वर्सटाईल येथे घेतलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. लक्झरियस. आता लक्झरियस म्हणजे काय? विलासी. आधी एक्झाम्पल बघू याचं आपण. दे स्टेड इन लक्झरियस हॉटेल. लक्झरियस हॉटेल म्हणजे विलासी हॉटेल, म्हणजे खूप छानपैकी असं हॉटेल असेल, आरामदायी असेल, जिथे सगळ्या सुख चैनी असेल अशा प्रकारचं ते हॉटेल होतं. आणि ते कुठे थांबले होते? अशा लक्झरियस हॉटेलमध्ये ते थांबले होते. आता लक्झरियस याचा वर्ड ना तुम्ही याचा यूज ना तुम्ही फक्त हॉटेलसाठीच किंवा एखाद्या ठिकाणासाठीच करू शकता असं नाही. एखाद्या व्यक्तीला पण तुम्ही म्हणू शकता की तू खूप लक्झरियस राहणारा व्यक्ती आहे किंवा तू लक्झरियस पर्सन आहे, म्हणजेच तुला असं सुख चैन यामध्ये राहण्याची सवय आहे, तू खूप विलासी आहे. तर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकतात. असतात ना बरेच जण असे की ज्यांना लक्झरियस लाईफ जगण्याची सवय असते. मग लक्झरियस लाईफ म्हणजे काय? तर त्यांना विलासी आयुष्य जगायची सवय असते, म्हणजे आरामात एसी मध्ये राहायचं, गाड्यांमध्ये फिरायचं, तर तशापैकी. ठीक आहे, आय होप की तुम्हाला एक छान प्रकारे याचा मिनिंग समजला असेल लक्झरियसचं. नेक्स्ट बघूया, नोटिसेबल. आता नोटिसेबल म्हणजे काय? नोटीस म्हणजे एखाद्या गोष्टी लक्षात येणे. ठीक आहे, नोटीस करतो आपण त्याला. मग नोटिसेबल म्हणजे काय की एखादी गोष्ट लक्षात येणारी. म्हणजे बघा, याचे आधी एक्झाम्पल बघूया. इज इट नोटिसेबल म्हणजे हे तुमच्या लक्षात येत आहे का किंवा लक्षात येण्याजोगा आहे का? म्हणजेच बघा, आता तुमचा शर्ट फाटला असेल तर तुम्ही विचारू शकता इज इट नोटिसेबल. इज इट नोटिसेबल म्हणजे काय की अरे लक्षात येतंय का, हे दिसतंय का, म्हणजे उमटून पडतंय का, त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता. असं नाही की एकाच ठिकाणी तुमच्या इज डिपेंड ऑन यू की याला कसं यूज करायचं, कुठे यूज करायचं. पण नोटिसेबल हा खूप छान शब्द आहे. आणि इज इट नोटिसेबल हे वाक्य पण खूप छान आहे, म्हणजे हे तुमच्या लक्षात येत आहे का. ठीक आहे, लक्षात येण्यासारखा आहे का. नेक्स्ट बघूया, ॲमेबल. ॲमेबल म्हणजे काय? मन मिळावू, सौम्य, शांत. म्हणजे सौम्य बघा, आता आपण कुठल्या अर्थाने घेऊ. जर एखाद्या वेळेस वातावरण खूप छान होतं, आपल्याला मनाला पाहिजे तसंच वातावरण असतं, सौम्य असतं, सॉफ्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो, आपल्याला खूप स्लगिश वाटतं त्यावेळेस, हळुवारपणा त्या वातावरणात असतो, त्यावेळेस आपण ॲमेबल ॲटमॉस्फिअर असं म्हणू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला म्हणायचं झालं की ही व्यक्ती खूप शांत आहे, मन मिळावू आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण ॲमेबल पर्सन असं म्हणू शकतो. चला एक्झाम्पल नुसार बघूया. खाली एक्झाम्पल काय? केदार इज अ मोस्ट ॲमेबल पर्सन. बघा मी सांगितलं ना की एखाद्या व्यक्तीसाठी आपण यूज करू शकतो. मग केदार कसं आहे? मोस्ट ॲमेबल पर्सन. ॲमेबल म्हणजे कसं आहे? शांत आहे, मन मिळावू आहे, हवा हवासा वाटणारा केदार आहे, त्यामुळे त्याला ॲमेबल असं म्हटलेलं आहे. बघा किती छान शब्द आहे ॲमेबल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, कॉन्फिडेन्शियल. आता कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय? गोपनीय. एक्झाम्पल बघूया, इट वॉज आर कॉन्फिडेन्शियल मीटिंग. कॉन्फिडेन्शियल मीटिंग म्हणजे काय? आमची गोपनीय मीटिंग होती, गुप्त अशी मीटिंग होती. आता कॉन्फिडेन्शियल काय असतं ना, मीटिंग असतात किंवा तुमचं एखादं प्रोजेक्ट असेल किंवा तुमचं एखादं टॉप सिक्रेट असेल, तर त्यासाठी आपण कॉन्फिडेन्शियल याचा वापर करतो. इट वॉज म्हणजे होती, आर कॉन्फिडेन्शियल मीटिंग, ती आमची कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय मीटिंग होती. गोपनीय म्हणजे काय की जिचं आपण बोभाटा करत फिरत नाही, सिक्रेट असं जे काम असतं त्यासाठी आपण कॉन्फिडेन्शियल म्हणजेच गोपनीय असा शब्द वापरतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, इलॅबोरेट. इलॅबोरेट करणे म्हणजे काय? विस्तृत करा किंवा विस्तृत करणे असा याचा अर्थ होतो. ही टोल्ड द स्टोरी इन इलॅबोरेट डिटेल. इलॅबोरेट म्हणजे काय की डिटेल म्हणजे काय की विस्तृत स्वरूपात. टोल्ड म्हणजे काय? सांगितली. टोल्ड म्हणजे टेलची सेकंड फॉर्म. ठीक आहे, मग त्यानं काय केली? स्टोरी सांगितली, गोष्ट सांगितली. कशा फॉर्म मध्ये सांगितली? इलॅबोरेट डिटेल. इलॅबोरेट डिटेल म्हणजेच त्याने विस्तृत स्वरूपामध्ये गोष्ट सांगितली. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे आपला प्रोवोक. मग आता प्रोवोक करणे म्हणजे काय? प्रोवोक करणं म्हणजे भडकावणे. एखादा आपल्याला प्रोवोक करत असतो बघा भांडणामध्ये, नाही नाही तू भांड, तू असं कर, तू बोल, किंवा तू तुझा मुद्दा मांड, प्रोवोक करत असतो.
तर त्यालाच भडकावणे आपण म्हणतो. म्हणजे बरेच जण असतात ना आजूबाजूचे आपल्याला भडकवणारे, तर ते आपल्याला प्रोवोक करत असतात. याचं एक्झाम्पल खूप सोपं आहे, डोंट प्रोवोक मी, म्हणजे मला भडकावू नको. आहे खूप छोटा आणि खूप सिंपल पण खूप महत्वाचं आहे, कारण दिवसभरात बरेच जण असे असतात की जे फक्त तुम्हाला थिंकी टाकण्याचं काम करत असतात. मग यावेळेस तुम्ही डोंट प्रोवोक मी असं जर म्हटलं, म्हणजे मला भडकवू नको, ते खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. आणि प्रोवोक या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला पाठ होईल. सो लक्षात ठेवा, प्रोवोक करणे म्हणजे भडकावणे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. मॉडिश. आता मॉडिश म्हणजे काय? रुबाबदार. राम इज अ मॉडिश बॉय. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांना रुबाब, तू खूप रुबाबदार आहे असं म्हटलं असेल, पण हेच तुम्ही इंग्लिशमध्ये बोलून बघा की यू आर मॉडिश बॉय और यू आर अ मॉडिश मॅन. ओके, नेक्स्ट बघूया. अबंडन. अबंडन करणे म्हणजे काय? त्याग करणे एखाद्या गोष्टीचा. एक्झाम्पल बघूया. राम अबंडन हिज किंगडम अँड हॅड टू गो एक्झाईल. म्हणजेच काय? आता अबंडनची सेकंड फॉर्म इथे घेतलेली आहे, अबंडन. म्हणजेच राम म्हणजे काय? आता राम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी काय केलं? त्याग केलं. अबंडन केलं म्हणजे काय केलं? त्याग केलं. कशाचा त्याग केला त्यांनी? हिज किंगडम म्हणजे त्यांचं जे राज्य होतं त्याचं त्यांनी त्याग केला. आणि हॅड टू गो एक्झाईल. हॅड टू गो म्हणजे त्यांना जावं लागलं. कुठं जावं लागलं त्यांना? एक्झाईल. एक्झाईल म्हणजे काय? वनवास. तर या वाक्यामध्ये तुम्हाला दोन नवीन शब्द शिकायला मिळाले बघा. अबंडन म्हणजे त्याग करणे आणि एक्झाईल म्हणजे वनवास. तर रामाने काय केलं? त्याचा राज्याचा त्याग करून तो वनवासाला निघून गेला. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. फ्रजाईल. तर फ्रजाईल म्हणजे काय? नाजूक. एक्झाम्पल वरनं बघूया. आता फुलं कशी असतात? फ्रजाईलच असतात ना, कोमल असतात. पण आपण त्यांना मराठीतच म्हणतो की खूप छान फुलं आहे, नाजूक आहे, असं आहे. पण इंग्लिशमध्ये आपण शब्द आठवायला गेलो तर आपल्याला मिळत नाही. मग हा शब्द खूप छान आहे, फ्रजाईल. आय एम वरीड अबाउट युअर फ्रजाईल स्ट्रॅटर्जी. आता बघा, म्हणजे मी वरीड आहे कशाबद्दल? तुमची जी फ्रजाईल स्ट्रॅटर्जी. स्ट्रॅटर्जी म्हणजे तुमची जी रणनीती, जे तुमचं प्लॅन आहे, तुम्ही जो आराखडा तयार केलेला आहे, त्याबद्दल मी कसं आहे? वरीड. मला भीती वाटते. आय एम वरीड अबाउट युअर फ्रजाईल स्ट्रॅटर्जी म्हणजे तुमची जी नाजूक रणनीती आहे त्याबद्दल मी चिंताग्रस्त आहे की ती वर्क करणार की नाही करणार. कारण की अतिशय नाजूक म्हटल्यानंतर मे बी की ती वर्क नाही होऊ शकणार प्रॉपरली, त्यामुळे मी वरीड आहे. सो फ्रजाईल म्हणजे काय? नाजूक. ओके, नेक्स्ट बघूया. नेपोटिझम. आता नेपोटिझम म्हणजे हे आपण बऱ्याच वेळेस ना सिनेमा सृष्टीचे जेव्हा न्यूज आपण ऐकतो ना बॉलिवूडच्या, त्यावेळेस हा शब्द बऱ्याच वेळेस कानावर येतो की या नेपोटिझममुळे असं झालं तसं झालं. तर नेपोटिझम म्हणजे घराणेशाही. तर बघायचं एक्झाम्पल. मेनी ऍक्टर्स लॉस्ट देअर लिव्स ड्यू टू नेपोटिझम. मेनी ऍक्टर्स लॉस्ट म्हणजेच बरेचसे असे कलावंत कलाकार आहे की ज्यांना त्यांचा जीव गमवावा लागला ड्यू टू नेपोटिझम. नेपोटिझम म्हणजे जे घराणेशाहीचा वाद जो होतो. आता याच्या डिटेलमध्ये न जाता एवढंच लक्षात ठेवा की एखाद्याच घराबद्दल म्हणजे एखाद्याच याला पुढाकार दिला जातो, घराणेशाहीला जिथे पुढाकार दिला जातो, आणि त्यामुळं जो खरंच एखादा ऍक्टिव्ह कलाकार असतो, जो खरंच त्यामध्ये काहीतरी प्रावीण्य असतं, तरी देखील त्याचा तेवढा प्रोग्रेस होत नाही जेवढा व्हायला पाहिजे. तिथे त्याचा बळी जातो, त्यावेळेस तो नेपोटिझमचा शिकार होतो. तर नेपोटिझम म्हणजे काय? चांगलं लक्षात आलं असेल. मेनी ऍक्टर्स लॉस्ट देअर लिव्स ड्यू टू नेपोटिझम. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओव्हरवेल्म. ओव्हरवेल्म म्हणजे काय? भारावून टाकणे. ठीक आहे, इथं भारावून टाका झालं, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. तर याचा अर्थ आहे भारावून टाकणे. हे ओव्हरवेल्म मी म्हणजे त्यानं मला भारावून टाकले. कदाचित त्याचं काम इतकं इम्प्रेसिव्ह असेल की आपण भारावून गेलो, त्यामुळे ही ओव्हरवेल्म मी. खूप छान शब्द आहे ओव्हरवेल्म. आतापर्यंत आपण इम्प्रेसिव्ह हेच वापरलं की त्याचं काम खूप इम्प्रेसिव्ह होतं, त्यानं मला इम्प्रेस केलं. पण यावेळेस बोलताना नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ओव्हरवेल्म्ड असा शब्द यूज करा. ही ओव्हरवेल्म मी. ठीक आहे, नेक्स्ट. तर आपला नेक्स्ट वर्ड बघूया. अबॉलिश. अबॉलिश करणे म्हणजे काय? रद्द करणे किंवा नष्ट करणे. मग बघा एक्झाम्पल वरनं लगेच लक्षात येईल तुमच्या. द न्यू लॉ एम्स टू अबॉलिश डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर. न्यू लॉ म्हणजे काय? नवीन कायदा. नवीन कायद्याचं उद्दिष्ट, एम म्हणजे काय? उद्देश. ठीक आहे, मग नवीन कायद्याचा काय उद्देश आहे? अबॉलिश करणे. काय अबॉलिश करायचं आहे? डिस्क्रिमिनेशन. मग डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव.
कुठला भेदभाव? बेस्ड ऑन जेंडर. जेंडर म्हणजे काय? लिंगभेद. म्हणजे लिंगभेदावर जो भेदभाव केला जातो तर तो नष्ट करण्याचा, अबॉलिश करण्याचा कायदा उद्देश कोणाचा आहे? नवीन कायद्याचा आहे. म्हणजे नवीन जो कायदा आलेला आहे तो लिंगभेद नष्ट करणारा आहे. ठीक आहे. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव आणि जेंडर म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग अबॉलिश, आता तुमच्या लक्षात राहील ना अबॉलिश, कारण की डिस्क्रिमिनेशन करायचं आपल्याला नष्ट, यासाठी परफेक्ट शब्द अबॉलिशच असणार आहे. ठीक आहे. त्याला डिस्ट्रॉय नाही म्हणता येणार आपल्याला. अबॉलिश हा परफेक्ट शब्द आहे. द न्यू लॉ एम्स टू अबॉलिश डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर. म्हणजे जेंडर मध्ये म्हणजे लिंगभेद जे केलं जातं त्यासाठी, त्याला अबॉलिश करण्यासाठी नवीन कायदा हा प्रस्तावित केलेला आहे किंवा त्याचा उद्देश हे नष्ट, डिस्क्रिमिनेशन नष्ट करण्याचा त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट बघूया बिहेव म्हणजे वागणूक. ठीक आहे. आता बिहेव युअर सेल्फ म्हणजे काय की व्यवस्थित वागा, असं जेव्हा आपल्याला एखाद्याला म्हणायचं आहे त्यावेळेस आपण बिहेव युअर सेल्फ म्हणजेच तुमची वागणूक सुधारा किंवा व्यवस्थित वागा असं आपण म्हणतो. म्हणजे बिहेव म्हणजे काय तर वागणूक. बिहेवियर म्हणजे वागणूक, बिहेव म्हणजे वागणे. नेक्स्ट बघूया बिलीव म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे विश्वास. आता तुम्हाला जरी शब्द माहिती असला तर याच्या एक्झाम्पल मधून मे बी तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन मिळेल किंवा नवीन वर्ड मिळेल किंवा तर सेंटेन्सच नवीन असेल तुमच्यासाठी. तर बघूया याचं सेंटेन्स. बिलीव्ह मी आय विल नॉट लेट यू डाऊन. लेट डाऊन म्हणजे काय? निराश करणे, दुखावणे असा याचा अर्थ होतो. तर बिलीव्ह मी म्हणजे काय? माझ्यावर विश्वास कर. आय विल नॉट लेट यू डाऊन म्हणजे मी तुला निराश करणार नाही. आय विल नॉट लेट यू डाऊन. नेक्स्ट बघूया बेनिफिट म्हणजे काय? फायदा. व्हॉट इज माय बेनिफिट इन दिस म्हणजे यामध्ये माझा काय फायदा आहे. अतिशय सोपं असं वाक्य आहे. व्हॉट इज माय बेनिफिट इन दिस. बेनिफिट म्हणजे काय? फायदा. गॅम्बल म्हणजे काय? जुगार. हा एक खेळ आहे. ही हॅज बीन गॅम्बलिंग सिन्स हिज चाइल्डहुड. ही हॅज बीन गॅम्बलिंग. आता हे वाक्य थोडंसं बघा तुमच्यासाठी नवीन असेल. ही हॅज बीन आलेले जनरली आपल्याला हॅज बीन हॅव बीन यांचे कसा वापर असतो, मिनिंग काय असतो हे माहिती नसतं. तर यावरती माझा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये हॅज बीन हॅव बीन कसा यूज करायचा, याचा मिनिंग काय होतो किंवाच कुठल्या टेन्समध्ये हॅव बीन हॅज बीनचा वापर होतो, मग ते कंटिन्युअस असेल किंवा परफेक्ट असेल त्यामध्ये कशा प्रकारे आपण वापर करतो यावरती व्हिडिओ आहे. जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज त्या व्हिडिओना भेट द्या. तर बघा इथे एक्झाम्पल बघूया. ही हॅज बीन गॅम्बलिंग सिन्स हिज चाइल्डहुड म्हणजे तो काय करत आलेला आहे? गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळत आलेला आहे. कुठलं तरी काम तो करत आलेला आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेस आपण हॅज बीन सोबत आयएनजी फॉर्म ऍड करतो. ठीक आहे. मग काय करत आलेला आहे तो? गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळत आलेला आहे त्याच्या लहानपणापासून, म्हणजे कुठली तरी गोष्ट आधीपासून चालत आलेली आहे हे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण हॅव बीन हॅज बीन प्लस आयएनजीचा वापर करतो. ही सगळी डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओज मध्ये मिळतील. नक्की भेट द्या. ठीक आहे. तर कळालं तुम्हाला गॅम्बलिंग म्हणजे काय? जुगार खेळणे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया लथार्जिक म्हणजे काय? सुस्त. आफ्टर सीइंग रिझल्ट आय फेल्ट लथार्जिक अँड डिप्रेस म्हणजेच काय की रिझल्ट बघितल्यानंतर, आफ्टर सीइंग म्हणजे काय? रिझल्ट बघितल्यानंतर, निकालानंतर आय फेल्ट मला कसं वाटलं? लथार्जिक म्हणजे मी सुस्त झालो आणि डिप्रेस झालो. रिझल्ट अशा प्रकारचा होता की तो एकदम सुस्त झाला आणि डिप्रेस झाला. डिप्रेस हे सांगायचं काही काम नाही तुम्हाला. ठीक आहे. तर लथार्जिक म्हणजे काय कळालं तुम्हाला? तर ही होती आपली आजची तुमची व्होकॅब. ठीक आहे. आय होप की व्होकॅब तुमच्यासाठी नवीन असेल, काहीतरी नवीन तुम्हाला यातून शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. बाय.